परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानत आहे. मी देवाचे आभार मानतो की काल औरंगाबादला जाणं आणि माझं येणं देवाने आशीर्वादित केलं आणि माझ्या प्रवासासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना केली आणि माझा प्रवास या ठिकाणी सुखरूप झाला. याबद्दल मी मनापासून परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचा जय जयकार करत आहे. तर आपण या दिवसात 7 मंडळापैकी आपण दुसऱ्या नंबरची मंडळी बघत आहोत आणि ती दुसऱ्या नंबरची मंडळी स्फुरणा मंडळी ते आहे. कारण इपिस मंडळीतील जो दोषारोपण होता तो आपण कालपर्यंत पाहिलेला आहे. काल का परवाच्या दिवसापर्यंत पाहिला की त्यांनी पहिली प्रीती सोडलेली आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण दुसऱ्या नंबरची जी मंडळी आहे तर त्या दुसऱ्या नंबरच्या मंडळीकडे आपण आपलं लक्ष लावत आहोत. आणि काल आपण प्रगटी 2:10 मध्ये पाहिलं की तुला जे काही सोसावे लागणार त्याचं भय धरू नकोस, सैतान तुझी परीक्षा पाहिल, 10 दिवस हाल अपेष्टेत जातील, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. तर पूर्ण मंडळी जे आहे ती विश्वासात कमजोर आहे. कारण विश्वास आहे त्यांचा, परंतु त्यांच्या विश्वासामध्ये थोडीशी कमजोरी आहे. कारण सैतान जो आहे तो पूर्ण मंडळीतील अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये पाडत आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा म्हणजे आता आपण पाहिलं की त्यांना बंदीगृहात टाकणं, त्या बंदीगृहामध्ये 10 दिवस हाल अपेष्टेत ठेवणं आणि त्यांचे हाल करणं. म्हणजे त्या काळात ख्रिस्त विरोधक जेव्हा उठेल त्यावेळेस तो देवावर विश्वास ठेवणारे, विश्वासात वाढणारे, देवाच्या वचनात राहणाऱ्यांचे इतके हाल करणार की त्यांना मजबूर करणार की तुम्ही येशूला सोडा, त्यांना मजबूर करणार की तुम्ही देवाची प्रार्थना करणं सोडा, त्यांना मजबूर करणार की तुम्ही जिवंत देव हा नाही आहे आणि मूर्तीपूजा करायला लावणार. अशा प्रकारचे हालाचे बेहाल त्यावेळेस ते करणार. आणि म्हणून कालच्या उपदेशातून आपण पाहिलं की विश्वासात आपल्याला मरेपर्यंत राहायचं आहे. मरेपर्यंत जेव्हा आपण विश्वासात राहू तेव्हाच आपल्याला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि आजचा माझा विषय आहे परीक्षा पाहणारा सैतान. परीक्षा पाहणारा कोण आहे? सैतान. आणि सैतानाचं जे काम आहे ते पहिलेपासूनच परीक्षा पाहण्याचं आहे. तुम्ही एदेन बागेमध्ये तुम्ही पाहाल ना, तर एदेन बागेमध्ये जेव्हा देवाने संपूर्ण जगाची निर्मिती केली त्यावेळेस देवाने आपल्या प्रतिरूपाचा एक 6व्या दिवशी मनुष्य निर्माण केला, नर आणि नारी निर्माण केली आणि त्यांना फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीला व्यापून टाका, इतका मोठा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिला. आणि एवढा मोठा आशीर्वाद दिल्याच्या नंतरही सैतानाने परीक्षा पाहिली आणि त्यांना त्या ठिकाणी पापात पाडलेलं आहे. तर सैतानाचं जे काम आहे ते परीक्षा पाहण्याचं आहे. आणि म्हणून आजही कित्येक लोक जे आहेत ते विश्वासात आहेत, प्रार्थनेत आहेत, वचनात आहेत, परंतु सैतान आमची कशा प्रकारे परीक्षा घेतो याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं नाही आहे आणि अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आपल्या विश्वासाची परीक्षा, आपल्या धार्मिकतेची परीक्षा, आपल्या पवित्रतेची परीक्षा सैतान हमेशा घेत असतो आणि त्याला परीक्षा घेण्यामध्ये अतिशय आनंद आहे. तर प्रियांनो, तुम्हाला आठवते का
की सैतानाने प्रभू येशूची परीक्षा घेतली म्हणून? आठवते का? आठवते ना? म्हणजे परीक्षा त्याने जर आदाम आणि हवेची जर त्याने परीक्षा घेतली, त्यानंतर इयोबाची पण त्यांनी परीक्षा घेतली, दाविदाची पण त्यांनी परीक्षा घेतली, शलमोनाची पण त्यांनी परीक्षा घेतली, आणि त्यानंतर तारणारा ख्रिस्त, मोबाईल म्यूट करा, तारणारा ख्रिस्त म्हणून जेव्हा प्रवेश जगात आला त्यावेळेस सुद्धा त्याची सुद्धा त्यांनी परीक्षा घेतलेली आहे. तर त्याच्या परीक्षेकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया, कारण हे दिवस अनेकांचे उपवास आणि प्रार्थनेचे आहेत असे ते म्हणतात. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे उपवास करतात आणि याच दिवसात करताना मला दिसत आहेत. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे दिवस उपवास आणि प्रार्थनेचे नाही आहे, तर हे दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेचे आहेत. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, त्यावेळेस सेवेला सुरुवात करण्या अगोदर त्याची परीक्षा झाली. आणि तुम्हाला माहिती आहे की मत्तय 1 अध्याय आणि वचन 23 मध्ये प्रभू येशूच्या जन्माची भविष्यवाणी आहे. त्यानंतर मत्तय 2 अध्याय आणि 9 ते 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्मला ते ज्ञानी लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. त्यानंतर मत्तय 3:16 प्रभू येशू ख्रिस्ताचा बप्तिस्मा झाला आणि पाण्यातून वर आला आणि आकाशातून वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला येशूची परीक्षा दिसते. 4थ्या अध्यायामध्ये येशूची परीक्षा दिसते. मग ह्या ठिकाणी जर 4थ्या अध्यायामध्ये जर येशूची परीक्षा दिसते, तर मग हा उपवास आणि प्रार्थनेचा काळ आहे. हे कोणी सांगितलं? हे कोणापासून शिक्षण मिळालं आणि कोणी सांगितलं? बरं, 1ल्या अध्यायात जर त्याच्या जन्माची भविष्यवाणी आहे, 2ऱ्या अध्यायात त्याचा जन्म आहे, 3ऱ्या अध्यायात त्याचा बप्तिस्मा आहे आणि 4थ्या अध्यायात डायरेक्ट त्याची परीक्षा आहे. आणि मग 3.5 वर्ष परीक्षा 3.5 वर्ष सेवा कार्य झाल्यानंतर येशू वधस्तंभावरती मेला. आता आम्ही 40 दिवसाची उपवास धरतो आणि 40व्या दिवसामध्ये येशूला वधस्तंभावरती देतो की नाही देत? अरे हो की नाही? देतो की नाही देत? अरे बोलायला काय वेळ लागते का? देतो की नाही देत? 40व्या दिवशी आपण वधस्तंभावरती येशूला देतो. मग 3.5 वर्षाचा जो काळ आहे, हा 3.5 वर्षाचा काळ आम्ही खाऊन टाकला. आम्हाला जे पाठीमागून जे शिक्षण मिळालं ते शिक्षण आम्ही घेत आहोत. आणि प्रगती 2:10 काय सांगते की तुला जे काही सोसावे लागणार त्याचं भय धरू नकोस. सैतान तुझी परीक्षा पाहिल, 10 दिवस तुझे हाल अपेष्टेत जाईल, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. मग आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास करा अशा प्रकारची आज्ञा केलेलीच नाही आहे. तो येशूच्या परीक्षेचा काळ आहे. मग तरी पण काही लोक उपवास करत आहे. तर कशा पद्धतीने उपवास करत आहेत आणि कशा पद्धतीने हे परीक्षा आहेत त्याकडे मी थोडंसं लक्ष केंद्रित करतो. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही आज थोडं काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला फक्त वचन देतो आणि ते वचन तुम्ही समजून घ्या. आणि मग तुम्ही जे उपवास करत आहात, कोणी 40 दिवस, कोणी 7 दिवस, तर कोणी बुधवार शुक्रवार, तर कोणी काय जे करत आहात या दिवसामध्ये, तर हे आपल्यासाठी बरोबर आहे की आपल्यासाठी बरोबर नाही, या सगळ्या गोष्टीसाठी आपण मत्तय 4 अध्याय काढूया. 1 ते 4 कडे आपलं लक्ष लावूया आपण. चला,
हे येशूच्या परीक्षेचा काळ आहे. तर येशूच्या परीक्षेच्या काळाकडे बघूया. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला कुठे नेलं? अरण्यात नेलं. लक्ष देऊन ऐका. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी, सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने येशूला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. उपवास किती दिवसाचा केला? 40 दिवस आणि 40 रात्र. बरं, उपवास त्याने कुठे केला? अरण्यात केला का घरी केला? मग आता 40 दिवस जे उपवास धरणारे जे तुम्ही लोक आहात, तर तुम्ही घरदार सोडून कुठे जायला पाहिजे? अरण्यात जायला पाहिजे. आणि मग तिथे 40 दिवस आणि 40 रात्र म्हणजे 80 दिवस उपवास करायचा आहे तुम्हाला. किती दिवस करायचा आहे? 80 दिवस पण आणि रात्री पण तिथं करायचं आहे. बरोबर आहे की नाही? मग आम्ही सकाळचं जेवतो, सकाळी उपाशी राहतो आणि संध्याकाळचं जेवण करतो. आणि मग नियम जर या वचनातून जर नियम आला तर या वचनात सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेले. म्हणजे सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी ही देवाची इच्छा होती म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. देवाने त्याला अरण्यात नेले. तिथं तो 40 दिवस 40 रात्र तो पित्याच्या सहवासात राहिला, तो देवाच्या वचनात राहिला, तो देवाबरोबर राहिला. आणि मग त्यानंतर त्याला भूक लागली. त्यानंतर त्याला भूक लागल्यावर बायबल आम्हाला शिकवते की तेव्हा परीक्षा पाहणारा त्याच्याजवळ येऊन काय म्हणाला? तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याची भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आता इथे परीक्षा कशाची झाली? कशाची झाली परीक्षा? खाण्याची झाली का नाही झाली? मग या ठिकाणी सैतान त्याला म्हणतो तू देवाचा पुत्र आहेस, तू 40 दिवस 40 रात्र उपासात आहेस, तर या दगडाला आज्ञा कर त्याची भाकर होईल. येशूने जर दगडाला आज्ञा केली असती तर भाकर झाली असती, परंतु आज्ञा कोणाची होती? सैतानाची होती. म्हणून येशू काय म्हटला की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. मग तुम्ही जे 40 दिवस किंवा दर बुधवार शुक्रवार किंवा शनिवार रविवार किंवा आठवड्यातून एकदा उपवास धरता, मग संध्याकाळी तुम्ही काय खाता? भाकर खाता. काय खाता तुम्ही? भाकर खाता. म्हणजे कोणाच्या आज्ञेचं पालन करता? सैतानाच्या आज्ञेचं. म्हणजे हा जो आपला उपवास आहे हा टोटल गलत आहे ना. या दिवसाला जो उपवास करतो हा टोटल गलत आहे. जर आम्ही संध्याकाळी जर भाकर खातो तर मग येशूला पण त्याने भाकर खायला सांगितली, पण येशू म्हटला की मी वचनाने जगणार, मी भाकरीने जगू शकत नाही. आणि आज आपले लोक दिवसभर काम करतात, इकडून तिकडं तिकडून इकडं कामाला पळतात, संध्याकाळी येतात पटपट 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 उपास आहे म्हणून भाकरी खातात आणि डकर देतात आणि म्हणतात आम्ही उपास धरलेले आहेत, आम्ही उपास धरलेले आहेत. हे टोटल रॉंग आहे. हे टोटल सैतानाच्या इच्छेप्रमाणे केलेला उपवास आहे आणि याच्यावरती देवाचे आशीर्वाद राहत नाही. तर पहिल्या परीक्षेमध्ये त्याने दगडाची भाकर होय अशी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये येशू म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रत्येक वचनाने जगेल. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. म्हणजे या ठिकाणी येशूने
त्याची जे झालेली परीक्षा आहे त्या परीक्षेवरती तो काय मिळवला? त्याने विजय मिळवला. त्याने काय मिळवला? विजय मिळवला. त्यानंतर दुसरी परीक्षा कोणती? मत्तई 4:5-7. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिलेले आहे की आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेन आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस. आता सैतानाने दुसरी गोष्ट काय केली? वचनातून प्रश्न केला. अतिशय पवित्र नगरीत नेलं, अतिशय उंच डोंगरावर नेलं आणि वचनातून बोलला. म्हणजे सैतानाला पवित्र शास्त्राची ओळख आहे, जी ओळख तुम्हाला कदाचित नसेल, जी ओळख मला कदाचित नसेल, परंतु सैतानाला, कारण तो देवाची निर्मिती आहे. स्वर्गात देवाने त्याला निर्माण केलेला आहे. प्रभात तारा, चमकणारा तारा म्हणून देवाने त्याला निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्याला अभ्यास आहे. आणि तो म्हणतो, तू देवाचा पुत्र आहेस तर वरून खाली उडी मार. शास्त्रात असं लिहिलेलं आहे की तो आपले दिव्य दूत पाठवेल आणि तुला हातात झेलून धरेल. हे वचन बरोबर आहे का खोटं आहे? हा, बरोबर आहे ना. वचन तर बरोबर आहे. म्हणजे सैतान खोटा बोलला का? नाही. सैतान खोटा बोलला नाही. म्हणजे सैतानाला देवाच्या वचनाची ओळख आहे, देवाच्या वचनाची त्याला माहिती चांगली आहे. परंतु येशू काय म्हटला की तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. म्हणजे अतिशय उंच डोंगरावरून एखादी व्यक्ती जर अकस्मात जर घसरून पडला तर देवदूत येऊन त्याला हातात झेलतील. परंतु एखादी व्यक्ती जर परीक्षा म्हणून जर उडी मारत असेल तर देवदूत येऊन त्याला झेलतील का? नाही झेलतील. तिथं झेलणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरी महत्वाचा शब्द काय वापरला की अरे सैताना, तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस, असा पण शास्त्रलेख आहे. आणि मग आपल्याला परीक्षा पाहणं चांगलं आहे का? तरी पण आम्ही परीक्षा पाहतो. चर्चला कधी जात नाही, देवाचं वचन कधी वाचत नाही, ब्रश कधी करत नाही, घरामध्ये कधी बायबल अभ्यास घेत नाही. परंतु काय म्हणतात? प्रभू येसू, मी शुक्रवारी उपास धरत आहे बरं का, आणि तू माझ्याकडे लक्ष राहू दे. कस काय राहील देवाचं लक्ष तिच्याकडे? आयुष्यभर भांडणामध्ये चाललं, याचं त्याला त्याचं याला सांगण्यात चाललं, घरात नाव गोंधळात गोंधळ आहे. कधी सगळे चर्चला नाही, कधी सगळे दान दशांश द्यायला नाही, कधी देवाच्या सानिध्यात नाही, कधी वचनाप्रमाणे नाही. आणि येसू, मी बुधवारचा उपास धरला, येसू मी शुक्रवारचा उपास धरला, आणि तुझं लक्ष माझ्याकडे राहू दे, आणि माझ्या घरातला सैतान निघू दे बापा. अशा प्रकारची आरोळी पण मारतात. बरं वाटतंय का असं बोलणं, असं हे करणं? नाही. कारण सैतानाला वचनाची ओळख आहे. जर वचनाची ओळख जर सैतानाला आहे, एक तर तुम्ही उपवास धरला तर प्रियांनो, दार बंद करून, डोक्याला तेल लावून, चेहरा स्वच्छ धुवून, स्वर्गातील पित्याजवळ बसून तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा. नाहीतर मग सरळ आपले कामधंदे करा. परंतु या ठिकाणी येशूची दुसरी परीक्षा झाली आणि त्या दुसऱ्या परीक्षेमध्ये काय म्हटला? तू वरून जर उडी मारशील
तर स्वर्गदूत येऊन झेलतील. परंतु देव म्हणाला की मला देवाची परीक्षा पाहायची नाही. आणि म्हणून आज कित्येक लोक देवाची परीक्षा पाहतात. काही दिवसापूर्वी आमच्या गावातला एक मुलगा सनी, ख्रिश्चन मुलगा होता, आणि त्याच्या दारापुढे चर्च बिल्डिंग बांधलेली होती, आणि लहानपणापासून जरा इकडं भांडणं तिकडं भांडणं मारामाऱ्या करण्यामध्येच त्याचं थोडेसे काही दिवस गेले. आणि तो भरपूर दारू प्याला आणि हॉटेलमध्ये जेवला, आणि तिकडून त्याची मोठी मित्राची गाडी आली. त्याच्या मित्राची गाडी तिकडून आली आणि यांनी परीक्षा पाहण्यासाठी कट मारायला गेला. परीक्षा पाहण्यासाठी मित्राच्या गाडीला कट मारायला गेला आणि गाडी स्लिप झाली आणि गाडी खाली गेला आणि सगळ्या शरीराचे चिंदामिंदा होऊन 8 दिवस झाले जग सोडून चालला गेला. म्हणजे ही परीक्षा पाहणं हे बरं आहे का? असं तुम्ही म्हणाल की मी विहिरीत उडी मारतो आणि येशू तू मला वाचव. तुम्ही म्हणाल की मी उंदराचं औषध पितो आणि येशू मला वाचव. तुम्ही म्हणाल की मी दारू पितो आणि येशू माझं तू रक्षण कर. हे बरोबर आहे का? नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुसरी जी परीक्षा पाहण्यात आली, त्या दुसऱ्या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना, तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. म्हणजे सैतान आत्महत्या करण्यासाठी, उडी मारण्यासाठी कितीतरी लोकांना प्रोत्साहन देत आहे. आज कितीतरी लोक, कोणी रेल्वेच्या पुढं, कोणी उंच बिल्डिंग वरून, तर कोणी विहिरीमध्ये, तर कोणी अग्नीमध्ये उड्या का मारतात? कारण हा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा सैतान आहे. आणि म्हणून कितीतरी ख्रिस्ती विश्वासी लोक ज्यांनी गळफास घेतलेले आहेत, ज्यांनी अग्नीमध्ये उड्या मारल्या, विहिरीत उड्या मारल्या, ज्यांनी रेल्वेच्या पुढे उड्या मारल्या, बसमध्ये उड्या मारल्यात, त्यांचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हा सैतान जो परीक्षा पाहणारा आहे, हा अशा प्रकारे परीक्षा पाहतो. तिसरी परीक्षा कोणती त्यांनी पाहिली? मत्ती 4:8-10. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचं वैभव दाखवलं आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण शास्त्रलेख असा आहे की परमेश्वर तुझा देव यालाच नमन कर आणि त्याचीच काय कर? उपासना कर. आता सैतानाने तिसरी परीक्षा कोणती पाहिली? संपत्तीची, प्रॉपर्टी, जगातलं वैभव, जगातलं राज्य, जगातलं पद, धन, संपत्ती दाखवली. आता हे जर तुम्हाला दाखवली तर तुम्ही पळाल का त्याच्या मागं? आता नाही म्हणू नका ना होय म्हणू नका, बरं का? मुक बसलेलंच बरं राहते. काय काय जण उतावळे स्वभावाचे, नाही बाबा आम्ही धावणार नाही. अरे आपण धनाच्या पाठीमाग धावणारेच लोक आहोत, धन संपत्तीच्या पाठीमाग धावणारेच आहोत. आज जर एखादी अधिकारी तुमच्याकडे आला आणि त्याने जर म्हटलं की या शाळेमध्ये जागा निघाली आणि तुमच्या मुलाला आम्हाला शाळेमध्ये घ्यायचं आहे, तर तुम्ही द्याल का? तर मग ते म्हणतील हो. तर मग उद्या नारळ, उदबत्ती, अगरबत्ती घेऊन या. उद्या तुमच्या मुलाचा पहिला दिवस आहे. झेंड्यापुढं पूजा करावं लागेल, नारळ फोडावं लागेल, त्याच्या अक्षदा लावावं लागेल, शाल टाकावं लागेल आणि तुमच्या मुलाचा सत्कार करून शाळेत घ्यावं लागेल. जाणार नाही आपण धावत पळत? अरे जाणार नाही का? शाळेत 80,000 पगार, 1,00,000 पगार, नाही म्हणतील वय? अरे मनुष्य जे आहे ते असंच करतो. आणि अशाच प्रकारचा मोह या सैतानाने प्रभू येशूच्या पुढे आणला. जगाचं सगळं वैभव, जगाचं सगळं राज्य, जगातल्या सगळ्या गोष्टी त्याला दाखवल्या आणि काय म्हटला? तू माझ्या पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व काही मी तुला देईल. तू माझ्या पाया पडून मला
नमन करशील तर हे सर्व काही मी तुला देईल. आणि त्यावेळेस येशू काय म्हटला, अरे सैताना चालता हो, कारण मी देवाशिवाय कोणाचीच उपासना करू शकत नाही आणि कोणाच्याच माग लागू शकत पण नाही. तर आज अशाच प्रकारची परीक्षा ठिकठिकाणी होताना आपल्याला दिसते. मग येशूची परीक्षा झाली. पहिल्या परीक्षेत येशूने प्रश्नाचं उत्तर दिलं, दुसऱ्या परीक्षेत प्रभू येशूने प्रश्नाचं उत्तर दिलं, तिसऱ्या परीक्षेत प्रभू येशूने प्रश्नाचं उत्तर दिलं. मग आज प्रगटी 2:10 मध्ये आपल्याला काय सांगते की सैतान तुझी परीक्षा पाहिल. मग सैतान जर तुझी परीक्षा पाहिल असं जर देवाचं वचन सांगते, सैतान जर तुझी परीक्षा पाहिल असं जर परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते, तर मग परीक्षेमध्ये आम्हाला काय करायचं आहे? पास होण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राचं वचन काय करावं लागणार आहे? काळजीपूर्वक ऐकावं लागणार आहे. काळजीपूर्वक जर देवाचं वचन आपण ऐकलं, काळजीपूर्वक जर देवाच्या वचनाकडे जर प्राधान्य दिलं, तर परमेश्वर आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, सैतान हा परीक्षा पाहणारा आहे. त्याने एदेन बागेत आदाम आणि हवेची परीक्षा पाहिली, त्याने नवीन करारामध्ये प्रभू येशूची परीक्षा पाहिली, त्याने योबाची परीक्षा पाहिली, त्याने अब्रामाची परीक्षा पाहिली, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे दाविदाची परीक्षा पाहिली. अनेकांची परीक्षा पाहणारा तो आहे आणि तो तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहेल. परंतु आम्हाला मरेपर्यंत विश्वास योग्य देवाच्या वचनात टिकून राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही टिकून राहतो तेव्हाच आम्हाला जीवनाचा मुकुट मिळते. जर आम्ही टिकून राहणार नाही तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा मुकुट आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात कधी पण केव्हा पण कधी कोणत्याही परिस्थितीत परीक्षा आली तर त्या परीक्षेमध्ये आपल्याला विजयशाली व्हायचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की परीक्षेमध्ये एक यहूदा इस्करियत नापास झाला. कारण ज्यावेळेस त्याच्याकडे पैशाची कुपी होती तेव्हा तो पैसा चोराचा आणि चोरता चोरता इतकी त्याची लालच, इतकी त्याची भूक वाढली की त्याने प्रभू येशूलाच विकून टाकलेला आहे. आणि आज आपण परीक्षेच्या काळामध्ये उपासाचे दिवस म्हणतो, परीक्षेच्या काळात आम्ही दुःखाचे दिवस म्हणतो. या दिवसात कोणी मटण खात नाही, या दिवसात कोणी दाढी करत नाही, या दिवसात कोणी लग्न करत नाही. का तर दुःखाचे दिवस आहे. अरे दुःखाचे दिवस 2025 वर्षापूर्वी येशूने स्वतःवर घेतले. 26 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो ना, तुम्ही योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचन 20 ते 22 काढा ना. तो म्हणतो की जग आनंद करेल तेव्हा तुम्ही दुःख कराल, रडाल, आक्रोश कराल, परंतु मी भेटल्याच्या नंतर तुम्ही आनंदित व्हाल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. आज जग आनंद करते, आपण दुःख करतो, परंतु येशू आपल्याला भेटल्याच्या नंतर आपण आनंद करणार. म्हणजे आपल्याला येशू भेटणार आहे, येशू आपल्याला घ्यायला येणार आहे, येशू आपल्याला नेणार आहे. म्हणून आपल्याला आनंद करण्यासाठी, उल्हास करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. तरी पण नाही बाबा, दुःखाचे दिवस आहे असं तोंड वाकडं तिकडं करून बसतात. नाही बाबा, उपासाचे दिवस आहेत, लोक वाकडं तिकडं तोंड करतात. अरे उपासाचे दिवस आहे तर कसे सांगा ना. नाही येशूने केले. अरे येशूने 40 दिवस 40 रात्र केले. तुम्ही 40 दिवस करता का 20 दिवस करता? 40 दिवसातून 20 दिवसच करता ना. कारण एक टाइम जेवताना एक टाइम उपाशी राहता. येशूने तर 40 दिवस आणि 40 रात्र म्हणजे 80 दिवस केले. मग करायचं आहे तर येशू सारखे तरी करा. कुठल्या तरी एखाद्या डोंगरावरती जा नवरा बायको,
सोबत पाणी नेऊ नका, सोबत भाकरही नेऊ नका. 40 दिवस 40 रात्र बसा आणि मग 40 दिवस 40 रात्र झाल्याच्या नंतर मी येतो पेटी घेऊन. जर जिवंत असले तर तुम्हाला गाडीवर टाकून आणील, आणि जर मेलेस तर मग पेटीत टाकून आणील. तुम्ही म्हणाल काय पाळक साहेब शिकवतो घड्या का मजाक करतो. आता मजाक मी काही करत नाही, पण आता हे मजाक लावल्यासारखं झाल्यासारखं झालं आता हे. हे परीक्षेचा काळ होता, उपासाचा काळ नाही. सेवेला उभं राहण्याच्या अगोदर प्रभू येशू स्वतःला तयार करत होता. आणि येशूची जर सैतानाने परीक्षा घेतली तर तुमची आणि माझी परीक्षा तो घेणार नाही का? तुमच्या आणि माझ्या परीक्षेत तो वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा घेणार नाही का? म्हणून प्रगटी 2:10 सांगते की तुला जे काही सोसावे लागणार त्याचं भय धरू नकोस. सैतान तुझी परीक्षा पाहेल. 10 दिवस हाल अपेष्टेत जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. प्रियांनो, परीक्षेच्या काळामध्ये हमेशा विजयशाली बना. हा परीक्षेचा काळ आहे. या परीक्षेच्या काळात देवाचं वचन सतत आपल्या मुखात राहू द्या. कारण येशूने उत्तर दिलं की मनुष्य भाकरीने नव्हे वचनाने जगेल. वचनाने जगा. येशूने उत्तर दिले की तू आपला देव परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस, तर परीक्षा न पाहता प्रार्थना करून आपल्या कामाची सुरुवात करा. त्यानंतर येशू म्हटलं, अरे सैताना चालता हो, मी देवाशिवाय कोणाच्याच पाया पडत नाही, तर देवाला शरण जा, देवाला नमन करा, देवाला आपलं जीवन पूर्णपणे वाहून द्या आणि तेव्हाच कुठं आपल्या सेवेला आणि आपल्या कुटुंबाची सुरुवात करा. अन्यथा सैतान फोडून काढल्याशिवाय आणि तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण सैतान काय तो कुत्रा नाही आहे हाड म्हणल्याच्या नंतर उठून पळल. सैतान तो काय कावळा नाही आहे हुड म्हणल्याच्या नंतर उठून पळल. सैतान काही मुंगी नाही आहे जे झटकल्याच्या नंतर अंगाच्या खाली पडल. सैतान एक आत्मा आहे, तो एक बलवान आहे, तो एक ज्ञानी आहे, तो एक ताकदवान आहे, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. आणि तो या शेवटच्या काळात जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात उचलल्या जर गेले नाही तर परीक्षा पाहिल. आणि म्हणून पूर्ण मंडळीतले लोक विश्वासात आहेत, प्रार्थनेत आहेत, देवाच्या भक्तीत आहेत, देवाच्या सानिध्यात आहे, परंतु त्यांची इतकी भयंकर परीक्षा घेतली की त्यांच्या विश्वासात आता कमजोरी आलेली आहे. त्यांचा विश्वास आता डगमगत आहे. विश्वास का डगमगतो? कारण सैतान आपली कमजोरी. आता सैतानाने माझ्यावर किती वार केला तर मी काहीच नाही म्हणणार, परंतु माझी कमजोरी माझा मुलगा आहे. माझ्या मुलावर जर वार केला तर मी कमजोर होणार की नाही होणार? होणारच. तशाच प्रकारे आपली कमजोरी हे सैतानाला चांगल्या प्रकारची माहिती आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये विजयशाली होण्यासाठी आपलं लक्ष देवाकडे लावा, आपलं लक्ष परमेश्वराच्या वचनाकडे लावा, जिवंत देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण करा आणि तोच तुम्हाला प्रत्येक परीक्षेमधून बाहेर काढल्याशिवाय आणि तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. प्रभू या वचनातून तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सामर्थ्यवान पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत देवा, मी मनापासून तुला धन्यवाद देतो. मनापासून मी तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात प्रभू मी देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो. कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तुझी दया, तुझी करुणा प्रभू आमच्या बरोबर, आमच्या पाठीशी आहे. याबद्दल परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो. प्रभू, सैतान जरी आमची परीक्षा पाहतो तरी या परीक्षेमध्ये आम्ही विजयशाली व्हावं, विजयशाली बनावं, यासाठी देवा तू आम्हाला शक्ती दे, तू आम्हाला सामर्थ्य दे, तू आम्हाला बल दे, तू आम्हाला अनुग्रह दे. आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर बाप्पा तू उपस्थित राह.
सैतानाच्या प्रत्येक डावपेचावर विजय मिळवण्यासाठी देवा तू आम्हाला ताकद दे, बल दे, अनुग्रह दे, आशीर्वाद तू दे. आमचं जीवन परमेश्वर बाप्पा यशस्वी रीतीने संपन्न होण्यासाठी परमेश्वरा तू सहाय्य कर, मदत कर. आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा कुठल्याही चांगल्या वस्तूची कुठली कमी न पडता प्रत्येक गोष्ट यशस्वी रीतीने यशस्वी होण्यासाठी तू सहाय्य कर, मदत कर. प्रभू आमचे ग्रुप आणि आमच्या ग्रुप मधील असणारे प्रत्येक गुगल मीट वरती असणारे, YouTube वर असणारे आणि मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून वचन ऐकणारे प्रत्येकांना परमेश्वरा मी तुझ्या हातात समर्पण करतो. देवा दया कर, कृपा कर आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या जिवंत नावात प्रार्थना केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.